सुरुवातीला भूमिपूजन भविष्याची देखील माहिती आली की देशभरातून विद्यार्थी अधिकारी कोणत्याही नेतृत्व असेल, लोकप्रतिनिधी असेल, लोक त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला निवडून देतात. जेव्हा या परळीमध्ये राजकारणाची सुरुवात मुंडे साहेबांनी केली, तेव्हा पण या परळीच्या विकासामध्ये एक एक गोष्ट ते वाढवत गेले. या ठिकाणी त्यांनी कारखाने काढले, वेगवेगळ्या सोयी सुविधा केल्या. मग आता अजून जग वाढलंय, आता आम्ही काय केलं पाहिजे? आता आपल्या मुलं, जी तरुण पिढी आहे, त्यांना शिक्षणासाठी बाहेर जावं लागतं. या भागातच जर सोय झाली तर या भागात रोजगार येईल, बाहेरचे विद्यार्थी येतील, नुसते जे राज्यातले नाही देशभरातले येतील. त्यामुळे हे सुंदर काम आमच्या हातून होत आहे या भागाच्या सेवेसाठी. आणि याला स्वर्गीय अजितदादांनी एका क्षणात निधी दिला, एक बारामतीला आणि एक परळीला. राज्यात फक्त 2च कॉलेज मंजूर झाले. मला खरं तर त्यांच्या हस्ते उद्घाटन करायचं होतं, पण साक्षात आज त्यांच्या धर्मपत्नी आल्या, म्हणजे दादा आले आणि सन्माननीय मुख्यमंत्री पण येणार होते, पण मध्ये आचारसंहितेमुळे आम्हाला 2दा डेट बदलावी लागली. आता ते म्हणाले मी लोकार्पणाला येतो, तुम्ही भूमिपूजन करा. आता या कृषी कॉलेज सन्माननीय धनंजय मुंडे यांनी आणलंय, प्रीतमताईंनी तर रेल्वे आणली, नॅशनल हायवे आणली. आमचा सर्व परिवार हा जेव्हा जेव्हा आम्हाला ती संधी मिळते, आम्ही लोकांसाठी काहीतरी करून ते कामातून उरलं पाहिजे अशा भावनेने मुंडे साहेबांनी आमच्यावर संस्कार केलेले आहेत. तर ते करतोय, प्रयत्न करतोय. मात्र एकंदरीत आज राज्याच्या राजकारणामध्ये आज पृथ्वीराज बाबांनी देखील एक वक्तव्य केलं. मुंडे साहेब हे काँग्रेसमध्ये येणार होते, त्याची बैठक देखील झाली होती. अहमद पटेल यांनी त्यांच्या बैठक असं काय करायचं त्याबद्दल? आता त्याचा एव्हिडन्स, त्याचं काही सिग्निफिकन्स नाहीये. मुंडे साहेब आता हयात नाही आहेत आणि त्यामुळे आता त्यांच्याविषयी काही आता वक्तव्य आम्ही करणं जे तिथे उपस्थित नाही ते उचित नाही आणि त्याचं आता औचित्य नाही. मुळात असं काही तुमच्या काय करणार आहेत तुम्ही? त्याचं आहे का? एवढा विकास घालवला का? 500-600 कोटी आणले तर तुम्ही नसणाऱ्या माणसाचं वक्तव्य आज काढणं त्याचा दाखला त्यांनाच मी एक सांगते, ते काही म्हणले असतील ते मी त्याला त्या ठिकाणी माझं उपस्थिती नसेल ते स्टेटमेंट मी देत नाही. आणि मी उपस्थित असले तरी त्या व्यक्तीचं प्रायव्हेट गोष्ट बोलणं सगळ्यांसमोर हे मला वाटतं उचित नाही. त्याबद्दलच मला टिप्पणी करता येणार नाही, मी नव्हते. पण मला जे माझे वडील कळले ते या कमळातच जन्मले आणि कमळातच ते विसावलेले आहेत. आणि हे त्यांची पूर्ण जी जर्नी आहे ती जर्नी आहे. आता राजकारणामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये अजूनही त्यांचं नाव लोक घेतात, कोणत्याही अर्थाने. मी नाही म्हणत की पृथ्वीराज बाबांनी अनादराने घेतलंय, आदरानेच घेतलं असेल. आता माझ्याविषयी परवा वडवट्टीवारांनी टिप्पणी केली, ते पण अनादर करत नाही. मीडिया काय करतो, कुठलं तरी एखाद्या कार्यक्रमातलं एक स्टेटमेंट घेऊन असं झालं पंकजा मुंडे नाराज आहे. काही नाराज नाही, निराश नाही, मस्त आहे, खाते पिते, समाजासाठी काम करण्यासाठी पूर्णपणे कष्टाने जगते. माझ्या बापांनी पण आयुष्यात शेवटचा श्वास समाजाच्या सेवेत घेतलेला आहे आणि त्यामुळे पहिले पक्ष नंतर आधी राज्य. आमच्या पक्षाची शिकवण आहे, आधी राष्ट्र आहे मग पक्ष आहे. ज्या संघटनेला मुंडे साहेबांनी एवढा मोठा वटवृक्ष बनवलं, त्या मुंडे साहेबांनी त्या संघटनेला जे दिलंय त्यानंतर मला वाटत नाही की अशा पद्धतीने त्यांच्याविषयी विचार आता करण्याची आवश्यकता. विरोधी पक्षातील काँग्रेस असेल वारंवार अशा पद्धतीने जे स्टेटमेंट तुमच्या बाबतीत असेल किंवा माझ्या बाबतीत त्यांनी जे स्टेटमेंट केलं ते तुमच्यामुळे केलं. तुम्ही असा बूम लावला त्यांना आणि विचारलं की पंकजा मुंडे नाराज आहेत, निराश आहेत. तुम्ही मला विचारलं का मी नाराज आहे का निराश आहे? तुम्ही त्यांना विचारलं, पण ते म्हणणारच ना की त्यांना जे वाटतं ते म्हटले. त्यांनी त्यांचं उत्तर दिलं, त्यांनी काही माझा अनादर केला नाही. त्यामुळे मी कुणालाही दोष देत नाही. मी एवढंच सांगते की ज्या ठिकाणी मी आणि असे खूप कमी परिवार आहेत जे त्या संघटनेला बांधलेले आहेत आणि त्या संघटनेचे काही वादळ येऊ, काही त्रास होऊ किंवा चांगलं होऊ, त्या चांगलं झाल्यावर माजत नाही, त्रास झाल्यावर म्हणजे त्याची भावना बदलत नाही. तर त्या पद्धतीने आम्ही जगलेलो आहोत सन्मानाने. त्यामुळे मला त्यांना दोष द्यायचा नाहीये, कोणालाही. ना पृथ्वीराज बाबाला द्यायचंय ना वडवट्टीवारांना द्यायचंय. मला दोष द्यायचाय की माझ्या बंजारा समाजाच्या वसंतराव नाईक जयंतीच्या वाक्याला तुम्ही बातमी बनवल्यामुळे त्यांनी उत्तर दिलं. मग त्यामुळे मी त्यांनाही दोष देणार नाही आणि कोणाला दोष देणार नाही. त्यामुळे अर्थाचे अनर्थ करू नका. अर्थात सुद्धा बातम्या असतात रे, अनर्थातच बातम्या नसतात. बीड जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने कृषी महाविद्यालयानंतर आता पशुवैद्यकीय महाविद्यालय आलेले ताई. आता मी एक मीडियावर विद्यालय काढणार आहे. अहमद पटेल साहेब पण नाही, स्वर्गीय मुंडे साहेब. मीडियावर विद्यालय आणि अशी जर्नलिझम होत नाही. कृषी महाविद्यालयाच्या